Good morning, friends. Today we are going to learn a new poem, that is The Twins 2.3. Before going for the poem, let's learn the warming up section. वॉर्मिंग अप सेक्शनमध्ये चिटचॅट आपल्याला दिलेलं आहे. यात पहिल्यांदा काही शब्दांचे अर्थ आपल्याला पाहिजेत. टू बेबीज बॉर्न ॲट द सेम टाइम आर कॉल्ड ट्विन्स. गेस अँड शेअर हू आर ट्रिपलेट्स, क्वाड्रुप्लेट्स अँड क्विंटिप्लेट्स. जेव्हा दोन मुलं एकाच वेळी जन्मतात आपण त्यांना ट्विन्स किंवा जुळे म्हणतो. मग ट्रिपलेट्स म्हणजे काय, क्वाड्राप्लेट्स म्हणजे काय आणि क्विंटिप्लेट्स. ट्रिपलेट्स जेव्हा तीन मुलं जन्मतात त्यांना आपण मराठीमध्ये टिळे म्हणतो. क्वाड्रुप्लेट्स याचं स्पेलिंग बरोबर करून घ्या, तुमच्या पुस्तकात असतील तुमच्याकडे तर QUADRUPLETS. आणि क्विंटिप्लेट्स QUINTUPLETS. इथं स्पेलिंग चुकलेले आहेत, ते दुरुस्त करून घ्या. क्वाड्राप्लेट्स म्हणजे जेव्हा चार मुलं एका वेळी जन्मतात आणि क्विंटिप्लेट्स म्हणजेच जेव्हा पाच मुलं एकत्र जन्मतात एकाच आईच्या पोटी. मॅक्झिमम 8 मुलांचं रेकॉर्ड आहे ज्यांना सेप्ट्युलेट्स म्हणलं जातं. इमॅजिन यू हॅड an identical twin, a brother or sister. Again, the spelling of sister is SISTER, not SISITER. Please correct it if you have hard copy of the book. Imagine and share with your classmates what pranks you would play on your friends, elders in the family and even in school. जर तुम्हाला एखादा तुमच्याच सारखा दिसणारा जुळा भाऊ असेल किंवा बहीण असेल तर तुम्ही तुमच्या मित्रांची, तुमच्या घरातल्या मोठ्यांची किंवा तुमच्या शाळेतल्या दोस्तांची कशी मजा घ्याल. कारण बऱ्याचदा असं होतं की हे ट्विन्स, हे जुळे इतके आयडेंटिकल असतात की त्यांचे आईवडीलसुद्धा त्यांना पटकन ओळखू शकत नाहीत. आणि मग अशा वेळेला हे मजा घेतात लोकांची की एक दुसऱ्याला मारतो आणि जुळ्या भावाकडे बोट दाखवतो. मी एखाद्याकडून पैसे उसने घेतो आणि सांगतो की मी नाही घेतले, माझ्या जुळ्या भावाने घेतले. आणि मग तो माणूस कायम कन्फ्यूज राहतो की पैसे नेमके घेतले कोणी. अशा अनेक गोष्टी आपण करू शकतो जर आपल्याला आयडेंटिकल ट्विन्स असतील तर. हिंदी सिनेमामध्ये सुद्धा जुळ्यांवरती बरेच सिनेमे आहेत, ते सुद्धा आपण पाहू शकतो. स्टडी द फॉलोइंग पेअर्स ऑर ग्रुप्स ऑफ वर्ड्स: कप अँड सॉसर, नीडल अँड थ्रेड, बर्ड्स अँड बीस्ट्स, टेक अ रिस्क, सिप टी ऑर कॉफी, हाइड अँड सीक. नाव व्हॉट आर दीज? दीज आर सेट्स ऑफ वर्ड्स. यांना आपण शब्दांचा समूह म्हणतो जे सतत एकमेकांसोबत जातात. या शब्दसमूहांमध्ये आपण शक्यतो त्यांना वेगळं करत नाहीत. आपण नेहमी म्हणताना कपबशी म्हणतो, सुई दोरा म्हणतो, प्राणी आणि पक्षी किंवा पक्षी आणि प्राणी म्हणतो, हाईड अँड सीक लपंडाव, सापडणे आणि लपणे आणि शोधणे. असे जे शब्द आहेत जे सातत्यानं एकमेकांसोबत जातात, एकत्र असतात, त्या शब्दांना आपण कोलोकेशन असं म्हणतो. दीज are sets of words that more than often go together and occur together. We call such sets collocation. या शब्दांना आपण कोलोकेशन म्हणतो जे नेहमीच सोबत असतात. जसं इंग्रजीमध्ये अजून काही शब्द आहेत जसं फ्लोरा अँड फॉना, त्याच्यानंतर फ्लेश अँड ब्लड, किथ अँड किन. हे जे शब्द आहेत हे शब्द सातत्यानं सोबत असतात. मून अँड स्टार्स, त्यांना आपण कोलोकेशन म्हणू शकतो. इन्सर्ट द प्रॉपर वर्ड्स फ्रॉम द ब्रॅकेट टू फॉर्म कोलोकेशन्स. आता इथं आपल्याला या शब्दांसमोर त्यांचा योग्य शब्द लिहून एक फ्रेज तयार करायची जी सतत आपण वापरतो. जसं पहिला शब्द आहे ॲब्सोल्युटली, याच्यासमोर मी वापरू शकतो नेसेसरी. ॲब्सोल्युटली नेसेसरी.
निश्चितच ज्याची गरज आहे असं. कॅनॉट अफोर्ड, फॉर्मल क्लोथ्स, जॉब इंटरव्ह्यू, पास टाईम, ॲक्सेप्ट डिफीट, अर्ली मॉर्निंग्स, कॅच अ कोल्ड, लीडिंग रोल अँड जॉईंट ओनर्स. हे ते शब्द आहेत. हे तुमच्या वहीमध्ये तुम्ही लिहून ठेवा. द नेक्स्ट थिंग इज exaggeration or overstatement often causes humor. For example, she is thin as a pin. Exaggeration or overstatement म्हणजे काय? Exaggeration, the statement that is not possible in real world. असं वाक्य जे खऱ्या जगामध्ये शक्य नाही, पण आपण ते बोलताना वापरतो. मराठीमध्ये आपण याला बऱ्याचदा अतिशयोक्ती असं म्हणतो. शी इज थिन ॲज अ पिन. ती एखाद्या पिन इतकी बारीक आहे, म्हणजे टाचणी इतकी बारीक आहे असं कोणीच नसतं, पण आपण म्हणतो की ती खूप बारीक आहे. पण खूप बारीक आहे म्हणजे किती बारीक आहे? तर टाचणी इतकी बारीक आहे. ही हॅज अ पी साइज्ड ब्रेन. टाचणी इतकी बारीक आहे असं आपण जेव्हा बोलतो तेव्हा ते मजे म्हणून बोलत असतो. बऱ्याचदा आपला एखादा मित्र असतो जो खूपच बारीक आहे, ज्याचे एकदम हाडं दिसत असतात. आपण त्याला म्हणतो की ए बाबा, जोरात हवा सुटल्यावरती बाहेर जाऊ नकोस, नाही तर वाऱ्यासोबत उडून जाशील. पाहायला असं कोणी उडतं ना? नाही, पण आपण असं बोलतो कारण याच्यामधून एक मजाक तयार होतो, एक जोक तयार होतो, एक विनोद तयार होतो. ही हॅज अ पी साइज्ड ब्रेन. वटाण्याच्या आकाराचा मेंदू. पाहिला आहे कोणाचा? माणसाचा? नाही. पण का म्हणतो आपण पी साइज्ड ब्रेन? व्हॉट इज बाय पी साइज्ड ब्रेन? वेन somebody don't understand a simple thing, somebody doesn't understand a simple thing, we say he has a pea-sized brain. He has a pea-sized brain म्हणजे ज्याला साधी गोष्ट समजत नाही आपण त्याला म्हणतो की याचा मेंदू वटाण्यासारखा आहे. My shoes are killing me when they are too tight. I cannot wear them but I have to wear them. माय शूज आर किलिंग मी. माझे बूट माझा जीव घेतात, म्हणजे ते खूप चावतायत मला, माझा जीव जाईल, पण तरी मी ते घालतो, वापरतो. वेन सच एक्झॅगरेटेड लाईन्स ऑकर इन पोएट्री, दे आर एक्झाम्पल्स ऑफ द फिगर ऑफ स्पीच हायपरबोल. अशा ओळी जेव्हा आपल्याला कवितेमध्ये पाहायला मिळतात त्यांना आपण हायपरबोल म्हणतो. HYPERBOLE. व्हॉट इज हायपरबोल? Hyperbole is an exaggerated statement. अतिशयोक्ती. मराठीमध्ये आपण त्याला अतिशयोक्ती म्हणतो की जे शक्य नाही पण आपण बोलताना बोलतो बऱ्याचदा. पहा खालच्या वाक्यांमध्ये अतिशयोक्ती आपल्याला कशी पाहायला मिळते. यू कॅन फिल अप द स्टेटमेंट्स बाय यूजिंग गिवन वर्ड्स हिअर. फॉर एक्झाम्पल, शी वेप्ट ocean of tears. An ocean of tears. तिच्या डोळ्यातून समुद्र इतकं पाणी पडलं. The hungry man ate a ton of food. He runs faster than a horse. Brr, I am freezing to death. I shall come over in a second. He runs faster than a horse. Is it possible? Horse is the fastest animal. But we say something like this. तो घोड्यापेक्षा जास्त जोरात पळतो. I shall come over in a second. Now nobody returns in a second. कुणीही एकच सेकंदात वापस येत नाही. पहा, एक सेकंद म्हणजे एक सेकंद जर आम्ही घड्याळ लावून विचार केला तर ते शक्य नाही. कुणीतरी 5 मिनिट घेईल, एक कमीत कमी 1 मिनिट तरी घेईल तो, पण तरी तो बोलताना काय म्हणतो? थांब मी आलोच सेकंदात. आजकाल लोक मराठीमध्ये म्हणतात 0 मिनिटात आलो. 0 मिनिट काय असतं? ते एक्झॅगरेशन असतं, अतिशयोक्ती असते. 0 मिनिट नावाचा प्रकार नाहीच आहे. पण तरीही आय शॅल कम ओव्हर
इन अ सेकंड. असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा ते एक्झॅगरेटेड स्टेटमेंट असतं, अतिशयोक्ती असते, जी आपण एखादी गोष्ट पटवून देण्यासाठी बऱ्याचदा वापरतो. मग आज याच्यात आपण काय काय शिकलो? ट्विन्स, जे एकाच वेळेला जन्मणारे दोन सारख्या दिसणाऱ्या मुलांना किंवा मुलींना आपण जुळे ट्विन्स असं म्हणतो. देन देर इज कोलोकेशन, set of word that often or always go together or occur together. असा शब्दसमूह जो नेहमीच एकत्र येतो त्याला आपण कोलोकेशन असं म्हणतो. त्याच्यानंतर हायपरबोल और ओव्हरस्टेटमेंट्स, अतिशयोक्ती, असे शब्द किंवा असे वाक्य जे वास्तवात खरे असू शकत नाहीत पण विनोद निर्मितीसाठी ज्यांचा वापर आपण करतो त्याला आपण एक्झॅगरेशन म्हणतो. ओव्हरस्टेटमेंट्स, अतिशयोक्ती, हे या 3 गोष्टी आपल्याला पुढच्या कवितेसाठी आवश्यक आहेत. उद्या आपण या कवितेचं वाचन करणार आहोत. वी आर गोइंग टू रीड दिस पोएम टुमॉरो. बिफोर रीडिंग द पोएम, इफ यू हॅव अ डिक्शनरी, please find out the meanings of new words from this poem. जे शब्द तुम्हाला नवीन वाटत आहेत, माहीत नाहीत, अशा शब्दांचे अर्थ लिहून घ्या. उद्या ही कविता तुम्हाला चांगल्या रीतीने समजू शकेल जर तुम्ही आज या कवितेतल्या अवघड शब्दांचे अर्थ लिहून ठेवले तर. थँक यू. सी यू टुमॉरो.